जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जालना सिंदखेड राज्य महामार्गावर देवमूर्ती इथे रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको केला। तब्बल 7 ते 8 तास शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते। गेल्या 160 दिवसांपासून योग्य मोबदल्यासाठी आंदोलन सुरू असतानाही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत इथे रस्ता अडवून धरला होता। कोणी दखल घेतलेली नाही। प्रत्येक नेता येतो, आम्हाला चॉकलेट देण्याचं काम करतोय आणि प्रत्येक जण आम्हाला खाजगीमध्ये सांगतोय की तुमचं हे काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुटी मारून ठेवली, असं आम्हाला खाजगीत नेते सांगतात। कारण की शिंदे साहेबांना सुद्धा पॉझिटिव्ह घेतलं, बावनकुळे साहेबांनी पॉझिटिव्ह, सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह घेतलं, पण आमचं काम मार्गी काही लागत नाही। आम्ही अजिबात मागे हटणार नाही। आमचा ठामपणे निर्णय आहे। आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी मागे उभे आहोत की आम्हाला जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। कारण की आम्ही आमचे लेकरं बाळ ते सगळं सोबत घेऊन आलेलो आहे। आम्ही आमचा निर्णयच घेतलेला आहे। आमच्या जमिनी ते सगळ्या कवडी मोल भावात घेऊन आम्हाला इथं रात्री बेरात्री इज्जतपर्यंत तुम्ही रस्त्यावर रोडवर बसायला लागाच काम पडायला लागलं। हे शासनाला बिलकुल आम्ही हे मान्य करणार नाही।